नमस्कार. गेले 4-5 दिवसापूर्वी वसई विरार परिसरामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला होता आणि वसईच्या रस्त्यावरती काही लोकांच्या घरामध्ये तर काही बंगल्यामध्ये आणि झोपडपट्टी आणि चाळीमध्ये सर्वच ठिकाणी पावसाचं पाणी शिरल्यामुळे लोकांची दैनावस्था झालेली. आणि ह्या सर्व प्रकाराबद्दल आज आम्ही बोलण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेची उपमहापौर मार्शल लोपेज साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. नमस्कार. नमस्कार. आम्ही तुम्हाला काही दिवसापूर्वी भेटलेलो तेव्हा आपण बोललेले की यावर्षी नालेसफाई फार चांगल्या रीतीने योग्य रीतीने झालेली आहे, परंतु काही दिवसातच नालेसफाई झालेली आहे की नाही असा मोठा प्रश्नचिन्ह उत्पन्न झालेला. तर तुम्ही काय सांगता? नालेसफाई 100% झालेली होती, परंतु आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो, या वर्षाचा जो पाऊस झाला हा सगळा रेकॉर्ड ब्रेक पाऊस होता. तुमच्या माहितीप्रमाणे मी सांगतोय, 4 तारखेपासून जी पावसाला सुरुवात झालेली होती, 4, 5, 6 आणि 7 जवळजवळ 3 दिवसात 1200 ते 1300 मिलीमीटर इतका पाऊस या 4 दिवसात पडलेला होता. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, संपूर्ण पावसाळा म्हणजे जवळजवळ 4 महिन्यात साधारणतः 2700 ते 2800 मिलीमीटर एवढा पाऊस होतो. परंतु ह्या 4 दिवसातच जर जवळजवळ 1100 ते 1200 मिलीमीटर पाऊस हा वसई तालुक्यात म्हणजे वसई तालुका आणि सफाळ्यात सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये या वर्षी पाऊस झाला. आणि त्यामुळे नाले तुडुंब भरले. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, वसई ते घराघरामध्ये सगळ्याच ठिकाणी म्हणजे आज मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 85,000 कोटी आहे. मुंबई, ठाणा, कल्याण, डोंबिवली प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सगळ्याच ठिकाणी पाणी साचलेलं होतं. त्यामुळे वसईमध्ये जे झालं ते अतिशय वाईट झालं, परंतु निसर्ग राजापुढे आपण काही करू शकतो. आता आपल्याला काही वर्षापूर्वी निरी आणि IIT जे काही आपल्याला मार्गदर्शन दिलेलं त्या प्रकारे आपले इथे होल्डिंग पॉन्ड्स वगैरे काही करायचे होते, ते देखील बाकी राहिलेत. तर लोकांच्या मनात असं प्रश्नचिन्ह आहे की एवढा पाऊस भरतोय, पाण्याचं प्रमाण वाढते, तर निरीचं आणि IITचं आपल्याकडे इम्प्लिमेंटेशन का होत नाही? 2019ला डिसेंबर 2019ला निरीने आणि IITने एकत्र या वसई तालुक्यात फिरून रिपोर्ट तयार केलेला होता. जवळजवळ त्या लोकांनी काही ठिकाणी आपल्याला नाले रुंद करण्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले होते, काही ठिकाणी होल्डिंग पॉन्ड बांधण्याचे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले होते. परंतु 2020ला बॉडी गेल्यानंतर 5 वर्ष प्रशासकीय राजवट होती. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, ह्या 5 वर्षात सरकार कोणाचं होतं? आम्हाला जवळजवळ 280 ते 90 कोटी रुपये 2019ला खर्च होता. आज जवळजवळ तुम्हाला वाटतं 400-450 कोटीपर्यंत जाईल. महानगरपालिकेमध्ये इतका पैसा नसल्यामुळे प्रशासनाने त्यावेळेला आपल्याला शासनाने आपल्याकडे पैसाच दिलेला नाहीये, त्यामुळे हे काम होऊ शकलं नाही. परंतु टप्प्याटप्प्याने आता ह्यावर कसे उपाययोजना करता येईल आम्ही 100% प्रयत्न करतो. विरोधकाचं म्हणणं आहे की जर का महानगरपालिकेचे राज्यकर्ते ह्यांची जर इच्छाशक्ती मजबूत असेल तर आम्ही महाराष्ट्र सरकारकडून देखील काही फंड घेऊन येऊ आणि वसई विरार शहरात पाणी भरू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी आम्ही देखील मदत करू. परंतु वसई विरारमध्ये जे राज्यकर्ते आहेत ह्यांची इच्छाशक्तीच नाही असं विरोधी पक्षनेते ह्यांचं म्हणणं आहे. यावर तुम्ही काय सांगा? विरोध पक्ष नेत्याची जर असं म्हणणं असेल तर आम्ही 100% तयार आहोत. त्यांनी सांगावं, गेल्या प्रशासकीय राजवटीमध्ये आणि 2 वर्षात आपले आमदार असताना वसई विरार शहर महानगरपालिकेला आपण शासनामार्फत मग तो सेंटरचा फंड असू दे की तुमचा सॅटेलाइट फंड असू दे, स्पेशल फंड असू दे, दलित वस्तू फंड असू दे किंवा तुम्ही इतर कामासाठी या वसई तालुक्यासह वसई व विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपल्या आमदारांनी किती फंड आणलेला आहे ते डिटेल आमच्या समोर ठेवावं. फक्त राज्यकर्त्यावर तुम्ही बोटं देता. या अगोदर कोण आमदार होते, खासदार किती वर्षापासून या वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यात कोणाचे खासदार होते, गेल्या 8 वर्षापासून सरकार तुमचं आहे. मला सांगा, तुम्ही आणून दिलेला फंड कॅल्क्युलेट करावा आमच्या समोर. आणि जर तुम्ही करू शकत नसाल, आता आमची बॉडी बसलेली आहे, आम्ही काम करू. आता पाणी जो घरामध्ये घुसलेला तो ओसरलेला आहे, रस्त्यावरती पाणी देखील निघालेलं आहे, परंतु ठिकठिकाणी आता कचऱ्याचे ढीग जमलेले आहेत. ते काढण्यासाठी तुम्ही काही अधिक वाहने आणि अधिक मनुष्यबळ वापरणार आहात का? आम्ही अधिक मनुष्यबळ जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते कॉन्ट्रॅक्टर, सफाईचे कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत?
तेही यांनी प्रत्यक्षात विचारावे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ह्या वेळेला ह्या लोकांनी जे घेतलेले आहेत टेंडर, त्यांनी काय फ्लोट करून काय रेट लावून टेंडर घेतलेले आहेत हे त्यांनी ठरवावे. त्यांच्याकडे कोणतेही इक्विपमेंट नाही आहेत. त्यांना आम्ही वारंवार पत्र दिलेले आहेत. आम्ही तर महासभेमध्ये आता असा ठराव घेतोय की हे कॉन्ट्रॅक्टच रद्द करा, कारण यांच्याकडे मॅनपॉवर नाही आहे, यांच्याकडे इक्विपमेंट नाही आहे आणि हे परत असं सांगतात की आम्हाला कमी मनुष्यबळ दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही काम करू शकत नाही. जर तुम्ही काम करू शकत नसाल तर मला वाटतं कॉन्ट्रॅक्ट चेंज होऊन जाऊ दे, दुसऱ्या ठेकेदाराला आपण देऊ आणि मला वाटतं लोकल ठेकेदार हे ह्यापेक्षा 100% चांगलं काम करणार, कारण लोकल ठेकेदाराला इकडलं गल्लोनी गल्ली वसई तालुक्याची ठाऊक आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडे नियोजन आहे. आता जे काही लोकांचं नुकसान झालेलं आहे ते भरपाई होण्यासाठी महानगरपालिका काही पाऊल उचलणार आहे. नुकसान भरपाईसाठी आम्ही शासनाबरोबर त्या दिवशी आमची जॉईंट सभा झाली. मी स्वतः होतो, महापौर होते, कलेक्टर होते. त्यावेळेला आपण सरकारकडे देखील मागणी केलेली आहेत आणि त्या पद्धतीने पंचनामाला सुरुवात झालेली आहे. महानगरपालिकेतने आम्ही जवळ 10 ते 15,000 पॅकेज वाटप करणार आहोत. तेही आम्ही प्रत्येक आपल्या AMC कडे आज पाठवलेले आहेत. 1-2 दिवसात ज्या ज्या लोकांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं होतं, महानगरपालिकेमार्फत आम्ही फूड पॅकेज देखील त्यांना देतोय, पाणी वॉटर देखील देतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या लोकांच्या सोसायटीमध्ये मला वाटतं टँकमध्ये जो दूषित पाणी वगैरे गेलेलं होता तेही आम्ही सफाई करून देत होतो. एक्स्ट्रा वॉटर टँकर्स त्यांना दिलेले आहेत. जे जे वसई विरार शहर महानगरपालिका लोकांसाठी करू शकतो ते सगळं काम आम्ही केलेलं आहे. सगळ्याच डिपार्टमेंटने आम्हाला मदत केलेली आहे आणि वसई विरार शहर महानगरपालिकेतले अधिकारी असू दे, आमचे सगळे सन्माननीय नगरसेवक असू दे किंवा विरोधी पक्ष असू दे, सगळ्यांनी ग्राउंड लेवलवर उतरून यावेळेला लोकांना मदत केलेली होती, कारण ह्या वेळची अतिवृष्टी ही इतर वर्षापेक्षा वेगळी होती. खूप प्रमाणात पाऊस पडल्यामुळे वसई तालुक्यात पाणी साचला आणि ह्या फक्त वसई तालुक्यात नसून आजूबाजूच्या सगळ्याच महानगरपालिकेमध्ये यावेळेला पाणी साचलेलं आहे. जर का भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती होऊ नये यासाठी तुम्ही काही नवीन प्लॅन बनवता? आम्ही ह्या वर्षी देखील एक चांगला प्लॅन बनवलेला होता. आम्ही वॉर रूम तयार केलेली होती आणि त्या वॉर रूम मध्ये आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल सगळ्या डिपार्टमेंटचे लोक, म्हणजे हायवे ऑथॉरिटीपासनं, पोलीस डिपार्टमेंटपासनं, MSCB, त्यानंतर ट्रॅफिक डिपार्टमेंट, महानगरपालिका, सगळ्या लोकांचे एक एक अधिकारी त्या ठिकाणी बसलेले होते आणि 24 तास आम्ही सेवा देत होते आणि या वॉर रूममुळे लोकांना बऱ्यापैकी फायदा झाला, कारण या वेळेला अतिवृष्टी झाली त्यावेळेला आपल्याकडे नेटवर्कची समस्या होती, परंतु नेटवर्कची समस्या असताना देखील आपल्या वॉर रूमच्या लोकांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. तर उपमहापौर मार्शल लोपेस यांचं म्हणणं आहे की वसई विरारमध्येच नाही, संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात देखील भरपूर अतिवृष्टी झाल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलेलं, परंतु त्यामध्ये देखील आपल्या वसई विरारतील सर्व पक्ष असू द्या की विपक्ष असू द्या सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे आणि जनतेच्या कामासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. आता यापुढे देखील चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी आम्ही वारंवार त्यावरती विचारविनिमय आणि मीटिंग करत आहोत. राज्य सरकारकडून देखील आम्ही चांगल्या प्रकारे फंड आणून वसई विरारमध्ये भविष्यात कसा काही वसई विरारला पूरमुक्त करता येईल ह्याचं देखील आम्ही नियोजन करत आहोत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.